नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शेतीला काटेरी तारेचं कंपाऊंड घालण्यासाठी सरकार देत आहे महाडीबीटीवरती 40% ते 90% अनुदान. तर महाडीबीटीवरती ऑनलाईन पद्धतीने तार कंपाऊंडसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर मग पाहूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथं सर्च बारमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर असं आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बॅक यायचं आहे. आता इथे आपल्याला फार्मर आय डी म्हणजेच आपला शेतकरी आय डी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला शेतकरी आय डी माहीत नसेल तर खाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचं. तुम्हाला तुमचा फार्मर आय डी भेटून जाईल. आता मी इथे माझा शेतकरी आय डी प्रविष्ट करून घेतो. शेतकरी आय डी टाकून खाली आपल्याला ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओटीपी पाठवा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला ओटीपी प्रविष्ट करा या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी तपासावरती क्लिक करायचंय. ओटीपी तपासल्यानंतर आता आपली इथे वैयक्तिक माहिती आपल्याला इथे शो होईल. हे पहा, इथं आपल्याला आता इथं वैयक्तिक माहिती शो होईल. तर ही वैयक्तिक माहिती आपली 100% भरलेली पाहिजे तरच आपण फॉर्म भरू शकता. इथे 100% माहिती भरून घ्यायची आणि इथे घटकासाठी अर्ज करा असं डाव्या साईडला एक टॅब दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता याच्यामध्ये आपण तार कुंपणसाठी अर्ज करतोय तर इथं आपल्याला फलोत्पादन मध्ये यायचंय आणि बाबी निवडा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचंय. बाबी निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपला तालुका, गाव, फार्मर आय डी आणि आपला ज्या गटामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो गट नंबर इथं दाखवला जाईल. खाली यायचं आपल्याला इथं घटक प्रकार. तर घटक प्रकार आपल्याला इथं निवडायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इतर घटक ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खालील ऑप्शनमध्ये आपल्याला इथं हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग याच्यावरती ही बाब आपल्याला निवडायची आहे. त्याच्यामध्ये उपघटक, आता उपघटकामध्ये आपल्याला खाली यायचं आहे आणि कुंपण घालणे ह्या उपघटकावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बाकीच्या बाबी भरण्याची आपल्याला गरज नाहीये. खाली यायच्या आधी इथं कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र विचारलेलं आहे. तर इथं आपण जास्तीत जास्त 1000 मीटर क्षेत्रासाठी आपण अर्ज करू शकता. जर 1000 मीटर पेक्षा जर आपण जास्त इथं जर आपण निवडलं तर आपल्याला इथं एरर येईल. इथं शो होईल एरर आपल्याला की तुम्ही 1000 मीटर पेक्षा जास्त प्रस्तावित क्षेत्रासाठी अर्ज करू शकत नाही. तर आपल्याला इथं 1000 जास्तीत जास्त 1000 मीटर क्षेत्र इथं टाकून घ्यायचं आहे आणि जतन करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. जतन करा याच्यावरती क्लिक केलं तर इथं आता एक एरर आलेला आहे की या तालुक्यातील घटकासाठी आधीच अर्ज केला आहे, आपण एका तालुक्याचा समान घटक लागू करू शकत नाही. आता मी अगोदर अर्ज केलेला याच घटकासाठी, त्यामुळे इथं माझा अर्ज सबमिट होत नाही. तर तुम्हाला काय करायचंय की इथं अर्ज जतन करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पुढचा एक विंडो येईल. आता तुम्हाला तो विंडो मी दाखवतो. त्या विंडोवरती यायचं आहे. आता इथं समोर तुम्हाला दिसेल इथं जतन करा केल्यानंतर एक टॅब ओपन होतोय. त्याच्यावरती आपण इथे हे पहा, इथे आपल्याला अर्ज सादर करा या घटकावरती आपल्याला इथं क्लिक करायचंय. ओके करायचंय. ओके केल्यानंतर इथं आता आपला तालुका आणि इथे एक तालुका दिसेल आणि इथे 5 ऑप्शन दिसेल. त्या 5 ऑप्शनवरती क्लिक करायचंय. खाली आपण ज्या बाबीसाठी अर्ज केलाय ती बाब आपल्याला दिसेल. ते बाब सिलेक्ट करून आपल्याला चौकटीमध्ये क्लिक करायचंय आणि खाली अर्ज सादर करा